पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट्स देणार आहोत, या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल। समिती पूर्ण त्याचा विचार करेल, शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत। सामनाच्या लोकसभेमध्ये असं म्हटलंय आज मुंबईमध्ये की राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये जी चर्चा झाली होती इतकंभूत माहिती आमच्याकडे आहे, फक्त फडणवीस टोलवाटोलवीचं काम या ठिकाणी करण्याचं भूमिका सामनाच्या लोकसभेमध्ये मांडली गेली। मी तर तो वाचत पण नाही खरं सांगायचं तर, पण तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलंय की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे। राज ठाकरेंचा वेगळा विचार आहे, ते स्वाभिमानी आहेत। त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर युबीटी बरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर बोलता कामा नये, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता कामा नये, अमित शहांशी चर्चा करता कामा नये, दिल्लीला जाता कामा नये। या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही, कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे, त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले। त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली, म्हणजे युबीटीनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात तर त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे। पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे युबीटीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं आहे। दुसरीकडे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या विभागात काम करणारे जे अधिकारी आहेत, जाऊ दे, आपण योजकची पाहणी करायला आलेलो आहे। संजय राठोड, त्यांचे पीए, त्यांचे अधिकारी, याच्यावर आम्ही बोलतच असतो। आज माझी आपल्याला विनंती आहे की ज्या कामासाठी मी इथं आलो होतो, ज्या व्हिजिटसाठी आलो होतो, त्याचं मार्केटिंग तुम्ही देखील रत्नागिरीकर म्हणून करावं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची संधी आता गेलेली आहे, या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी हात पुढे केला। माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही। शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे भरत शेठना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही। तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन। तर पालघर जिल्ह्यातलं एक भीषण वास्तव समोर आलेलं आहे। मोखाड्यात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अर्भकाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर रुग्णवाहिका आणि उपचार मिळत नसल्याने जाब विचारला म्हणून त्या रुग्णाच्या पतीलाच मारहाण झालेली आहे। या संदर्भात मी स्वतः प्रकाश आंबेडकरांशी काल चर्चा केलेली आहे। ते आरोग्यमंत्री आहेत। या संदर्भात पुढच्या आठवड्यात ते बैठक लावणार आहेत। चला, धन्यवाद। ती कुठून मिळाली माहित नाही असं गोगावलेंच्या दाव्यांवर सामंत यांनी म्हटलेलं आहे। तर उदय सामंतांची माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया आहे।